नमस्कार, मी स्नेहलता सावंत. अस्सल घरगुतीच्या आजच्या दिवाळी विशेष भागामध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीची कुरकुरीत खुसखुशीत करंजी. चला तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहू. पाव किलो मैदा, 3 ते 4 टेबलस्पून साजूक तूप, 1 वाटी फुटाण्याची डाळ, 1 वाटी बारीक रवा, 1 वाटी बारीक किसलेले खोबरे, 4 टेबलस्पून पांढरे तीळ, 2 टेबलस्पून खसखस, 1 वाटी काजू बदाम पिस्त्याचे काप आपण करून घेणार आहोत, 2 टेबलस्पून चारोळी, साखर टाकून केलेली वेलची जायफळ पूड 2 टेबलस्पून, मनुका तुमच्या आवडीनुसार, 1 वाटी पिठी साखर, चवीपुरते मीठ आणि तळण्यासाठी तेल. सर्वप्रथम आपण सारण बनवून घेणार आहोत. त्यासाठी एका पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून साजूक तूप घेत आहे. आता त्यात 1 वाटी बारीक रवा घेऊ. रवा मंद आचेवर चांगला खरपूस भाजून घेऊ. जवळपास 5 मिनिटे मंद आचेवर परतून झाल्यावर एका भांड्यात रवा काढून घेऊ. त्यानंतर 1 वाटी भाजक्या डाळीचे पीठ 1 टेबलस्पून साजूक तुपात भाजून घेऊ. आता 1 वाटी किसून घेतलेले सुके खोबरे व्यवस्थित भाजून घेऊ. आता आपले खोबरे भाजून झाले आहे, ते आपण काढून घेऊ. त्यानंतर 4 टेबलस्पून पांढरे तीळ व 2 टेबलस्पून खसखस साधारण 1 मिनिट आपण भाजून घेणार आहोत. आता तीळ चांगले भाजले आहेत, ते देखील काढून घेऊ. आता 2 टेबलस्पून चारोळी व तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचे काप साधारण 1 ते 2 मिनिटे आपण भाजून घेणार आहोत. आता हे देखील आपण काढून घेऊ.
यामध्ये आपण मनुका टाकणार आहोत। मनुकांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। आता त्यावर साखर टाकून वाटलेली वेलची जायफळ पूड 2 टेबलस्पून टाकू। आता त्यामध्ये 1 वाटी पिठी साखर टाकू। साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे सर्व चांगलं एकत्र करून घेऊ। हे पहा, करंजीचे सारण तयार आहे। आता आपण करंजीचे आवरण बनवून घेऊ। त्यासाठी एका परातीत आपण पाव किलो मैदा घेत आहोत। त्यामध्ये साधारण 1 टेबलस्पून मीठ टाकू। इथे मी मोहन बनवून घेतले आहे, ते आपण मैद्यावर काढून घेऊ। तेल गरम असल्या कारणाने चमच्याने याला मिक्स करून घेऊ। आता त्यात थोडं थोडं पाणी घेऊन मैदा चांगला मळून घेऊ। हा मळून घेतलेला मैदा तासभर झाकून ठेवू। तासाभरानंतर मैदा चांगला मुरला आहे। आता त्याचे पेढ्याच्या आकाराचे काही गोळे तयार करून घेऊ। त्यानंतर गोळा आपण पुरीच्या आकाराइतका लाटून घेऊ।
जास्त जाडही नाही व जास्त पातळही नाही अशी पारी मी इथे लाटून घेतली आहे. याच प्रकारे बाकीच्या 4 पाऱ्या आपण लाटून घेऊ. यातली एक पारी घेऊन त्यात मी सारण भरून घेणार आहे. जवळपास 1 टेबलस्पून इतके सारण मी यात घेतले आहे. आता इयरबडच्या साहाय्याने पारीच्या काठावर आपण थोडे पाणी लावून घेऊ. आता याचे काठ आपण चांगले दाबून चिकटवून घेऊ. इथे आपण पारंपरिक पद्धतीची करंजी बनवित आहोत. त्यासाठी अशा प्रकारचे चिरणे वापरून आपण याचे काठ काढून घेऊ. आपली करंजी मस्तपैकी तळण्यासाठी तयार आहे. याच प्रकारे आता मी तुम्हाला अजून एक करंजी बनवून दाखविते. आता जर आपल्याकडे चिरणे नसेल तर त्यासाठी आपण एक वेगळ्या डिझाईनची करंजी बनवू शकतो. इथे आपण करंजीचे काठ चिकटवून घेऊ. अशा प्रकारे आपण करंजीला मुरड घालून घेऊ. इथे मी सर्व करंज्या बनवून घेतल्या आहेत.
आता आपले तेल चांगले तापले आहे. कढईमध्ये सहज राहतील इतक्या करंज्या आपण तेलात सोडणार आहोत. आता या करंज्या आपण दोन्ही बाजूने चांगले सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊ. आपल्या करंज्या मस्तपैकी फुगल्या आहेत. आपण या करंज्या आता काढून घेऊ. याच प्रकारे मी येथे बाकीच्या करंज्या देखील तळून घेणार आहे. आता आपल्या सगळ्या करंज्या तयार आहेत. करंज्या बनविण्यासाठी मी बारीक रवा व मिक्सरला लावून घेतलेले भाजक्या डाळीचे पीठ एकत्र करून हे सारण बनवून घेतले होते. पारंपरिक परंतु फ्युजन पद्धतीची आपली ही करंजी तुम्ही देखील बनवून बघा. तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट व शेअर करा. नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत घरगुती खा, मस्त रहा. एक करंजी मी तुम्हाला तोडून दाखवते हां. हे पहा, वरचं आवरण एकदम खुसखुशीत बनलं आहे. आतूनही एकदम मस्त करंजी तयार आहे.